बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात एका तरुणीनं एकत्र एका घराच्या हॉलमध्ये लोखंडी हुकाला ओढणीच्या साह्यानं गळफात घेत आत्महत्या केली। ही घटना 19 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। दोघांची नावं समोर आली असून त्या तरुणाचं नाव रोहित भीमू ठणकेदार, वय वर्ष 23, राहणार शांतीनगर मध्यवस्ती सोलापूर व तरुणीचं नाव अश्विनी विरेश केशापुरे, वय वर्ष 23, राहणार बागलकोट कर्नाटक असं आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व दोन्ही मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते। घटनेची माहिती मिळताच दोघांचे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकत्र येऊन सदर घटनास्थळी चिठ्ठी देखील मिळण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या मागचं नेमकं कारण काय याचा शोध आता पोलीस करणार हे मात्र नक्की। याबाबत अधिक माहिती दोघांच्या नातेवाईकांनाही माध्यमाशी बोलताना दिली आहे। भवानीपेठ सोलापूर। माझी भावाची मुलगी आहे, ते राहायला शायर वस्तीला आहे, कॉलेजला डी फार्मसीला बागलकोटला होते। काल बागलकोटला गेले होते। काल त्यांच्या आईचं आधार कार्ड ओरिजिनल पाहिजे होतं म्हणून काल संध्याकाळी आले सोलापूरला बागलकोटवरनं। परत आज सकाळी आधार कार्ड घेऊन गावाला जातो म्हणून गेले सकाळी 6-6:30 वाजता। आमचे वहिनी रिक्षामध्ये बसून दिले, म्हणजे आम्ही माझा भाऊ आणि मी दोघं कामाला जातो ना, त्याच्यामुळं स्टेशनला जाऊ शकला नाही आम्ही। मग आमची वहिनी काय केले, रिक्षामध्ये बसून पाठवून दिले। पाठवून दिल्यावर फोन लावले आमच्या वहिनी, कुठं आहे काय आहे म्हणून। ते वाट्यामध्ये जे गाव येते ते गाव उगा नावं सांगितली त्यांना, मी ह्या गावाला आहे त्या गावाला आहे म्हणून सांगितले। मग त्यांच्या मामाला फोन लावला, त्यांचा मामा म्हणला मी बी लावायला आलो तरी फोन उचलली नाही त्यांना म्हणला। एवढंच। दोघांनी एकासोबत गळफास घेतलेली आहे। नेमकं काय प्रकरण होतं दोघांमध्ये काय माहिती? काहीच कल्पना नाही आम्हाला, आजपर्यंत काहीच कल्पना नाही। एक 8-15 दिवसापासून त्यांनी घरी येत होता, 2-4 दिवसाला। कोण येत होता घरी? ते मुलगा जे आत्महत्या केली। हा, ते मुलगा येत होता। मग आमच्या मुलीला विचारायचं काम आहे आमचा कोण आहे म्हणून, भाऊ आहे म्हणले। मग त्यांनी बी आल्यावर काका नमस्कार म्हणला। आता कोण बी नमस्कार केल्यावर नमस्कार करायचं कर्तव्य आहे। नमस्कार केला। गेल्या 1-4 दिवसापूर्वी बी आला होता त्याने, नमस्कार काका म्हणला आणि घरात गेला। आता भाऊ आहे म्हणल्यावर जाते येते म्हणल्यावर आम्ही काय लक्ष दिलं नाही। एवढंच। केलेल्या मुलीचं नाव काय आणि वय काय? आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव अश्विनी विरेश्वर केसापुरे, वय 23 वय। काय करत होते, शिक्षण वगैरे काय? डी फार्मसी झालं होतं। राजू पुजारी आहे, ते आमचा माल मेहना आहे, रोहित ठणकेदार। मग त्यांनी टेरस ठेवत होता पोरगीचा, मला ताई म्हणून। ते काय कळलं नाही मला, ते असं जसं झालेलं। मग त्यांची आई दोन भांडा करते, त्यांचं वडील किन्नर कामाला जात आहे। मग लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे। ते आपल्याला काय कळू दिलं नाही। मुलगा काय करत होता? मुलगा ड्रायव्हिंग करत होता। नेमकं आत्महत्या हे कशा संदर्भात झाली काय ते काय आपल्याला कळू दिलं नाही, त्याने आपलं काय माहीतच झालं नाही ते। आणि असं त्या मुलामुलीचं काय अफेअर वगैरे काय होतं? काय नाही, फक्त ताई म्हणून स्टेटस ठेवत होता घरी, पण त्याने माझी ताई म्हणून असं स्टेटस ठेवत होता। काय काम करत होता मुलगा? ड्रायव्हिंग करत होता। कुठं ड्रायव्हिंग करत? कुठल्या पण गाडीवर, टिप्परवर, ट्रकवर जात होता। एक टिप्पर केलं नाही त्याने एक जागी। नेमकं आत्महत्या करण्याचं काय कारण वगैरे? काय कारण केलं घरातलं तर काय कारण केलं नाही। नाव काय पोराचे? रोहित भीमाशंकर ठणकेदार। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।